यंदा खरीपाचे गणित बिघडले. मका सोयाबीनकडे कल, कापसाला फटका. राहुरी तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामाचे संपूर्ण गणित बदलले आहे. यावर्षी शेतकऱ्यांचा कल कापसाकडून मका आणि सोयाबीनकडे वळल्याचे चित्र दिसत आहे. मंडळी, मृग आणि रोहिणी नक्षत्राने यंदा अपेक्षित साथ दिली नाही. पावसाने सुरुवातीलाच दडी मारल्यामुळे मूग आणि कापूस पिकांना मोठा फटका बसला. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी आपले पीक नियोजन बदलत मका, सोयाबीन, बाजरी आणि तूर या पिकांना प्राधान्य दिले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार राहुरी तालुक्यात आतापर्यंत 24,810 हेक्टर म्हणजे सुमारे 75% क्षेत्रावर पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. अजून 25% क्षेत्रावर पेरण्या बाकी असून पुढील काही दिवसात पाऊस चांगला झाला तर 15 ते 20 जुलै दरम्यान उर्वरित पेरण्या पूर्ण होतील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यंदा कापूस पिकाला सुरुवातीपासूनच फटका बसला. पुरेसा पाऊस न झाल्यामुळे उगवण नीट झाली नाही आणि वाढही खुंटली आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापसाऐवजी मका आणि सोयाबीनची निवड केली आहे. परिणामी यंदा मक्याखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ होण्याची तर कापसाच्या क्षेत्रात घट होण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. आता पुढील काही दिवसात पाऊस कसा पडतो यावर उर्वरित खरीप हंगामाचे चित्र अवलंबून असणार आहे.